वेलकम टू माय मिनी ब्लॉग। आज मी बनवत आहे फ्लावर वाटाण्याची भाजी। भाजीसाठी मी घेतला कढीपत्ता, लसूण, कांदा, टमाटर आणि ऑप्शनल आहे मिरची आणि 2च जणांची भाजी बनवायची होती म्हणून छोटासा टमाटर। कढईत मी पहिले तेल टाकलं, तेल चांगलं तापून दिलं। त्याच्या आधी मी टाकलं लसूण, त्याच्यानंतर मी कढीपत्ता चांगला तेलामध्ये तडतडून दिला। नंतर मी कांदा टाकला, कांदा चांगला तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत मी चांगला परतून घेतला। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं टमाटर पण चांगलं त्याच्यामध्ये मी फ्राय होऊन दिला। मिरची टाकली आणि चांगलं फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये सगळे मसाले, घरचा मसाला घेतला, काश्मीरी मसाला, गरम मसाला, जिरा मसाला सगळं मी त्याच्यात टाकून चांगलं फ्राय करून घेतलं। मसाल्यामध्ये चांगला कांदा फ्राय करून घेतला। त्याच्यानंतर जी कापलेली फ्लावर होती ती टाकली त्याच्यामध्ये आणि सगळं एकजीव करून घेतलं। चांगले फ्लावर पण त्या मसाल्यामध्ये चांगली फ्राय करून घेतली आणि थोडं झाकण ठेवून मी त्याची 1 मिनटं वाफ पण काढली। ते उडत घेतलं नाही मी आणि गरम पाणी टाकून मी चांगलं ते त्याच्यामध्ये परत एकदा परतून घेतलं चांगलं। नंतर मी झाकण ठेवलं, मीठ टाकलं आणि परत एकदा चांगलं एक मस्त परतून घेतलं आणि मस्त 15 मिनटं छान त्याच्यामध्ये वाफ काढली मी आणि बघताय तुम्ही भाजी माझी रेडी आहे मस्त। मी नंतर त्याच्यावर कोथिंबीर फिरून रेडी माझी फायनली। या जेवायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।